नमस्कार सर्वांना. हे पहा किती पाऊस झाला आहे. मस्त कसं हिरव हिरव वातावरण झाले. पण पहा सगळीकडे वावर असे पाणवलेत. वावरातून मग पाणी निघते असं. चला तुम्हाला मी ओढ्याचं पाणी पण दाखवते. हे पहा खेकड्या. हो का पहा खेकडा कसा छोटा पिल्लू आहे. असं पावसात असे भारी निघत पाऊस पण येतोय सगळीकडे पाणी पाणी झालं सगळं. पण थंडी पण वाजता सकाळपासून आमची एक काम चाललंय. आता हे वासरं बदली करायचं आम्हाला. पाहायचं पाणी सगळीकडे मस्त मस्त असं पाणी आहे. हे पहा आमचं फिराचं छोटंसं मंदिर आहे. आणि इथं पाच इथं झाडं कसं पाणी चालले पहा बरं. तुम्हाला मी अजून पाणी दाखवते पुढे जाऊन. ओढ्यात पाणी बसा ना. झाडून पाणी चाललंय पुढं तुम्हाला. तुमच्याकडे झाला सर्वांना पाऊस. पहा आमच्याकडे कसा पाऊस चाललाय सारखा. सकाळपासून आम्हाला वैताग आणलाय पावसाने. हे गुरांचं खाणं, हे वासरं बांधायचे. हे पहा कसं पाणी तर साईडने पहा कसं चाललंय. वरतून पाणी बसा ना. तुम्हाला पुढे गेलं जास्त पाणी उचल मध्ये झाड आहे. इथून पाणी काही कधीतून पाणी काही पुढचं पण दाखवते मी तुम्हाला. बरोबर पाणी पाणी झालं. पाऊस पण चालू झाला. अजून पाऊस पण बंद नाही. पाणी वाहते पहा सगळं गोडू गोडू पाणी झालंय. एवढं आम्हाला पाऊस झालाय. एवढं थंडी सुटली. पाऊस पण असा बंद होईना अजिबात ना. सगळीकडे पाणी 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 झालं. पाणी काही पण बंद होऊन घेतला नाही पाणी. जो पण पाठ चालू आहे हा पण पाण्याचा. पहा आता आपण आता ओढ्याजवळ येऊन पोहोचले. तुम्हाला आता भारी ओढा दिसेल सगळा कसा पाणी वाहते. बदबद बदबद नुसतं पाणीच हे त्याच्यामध्ये पूर्ण असं. पहा आता हे पाणी किती भारी पहा बरं. इथे ओढ्यात झाडं होते ते पण खाली पडलेत काही. आणि कशी लागायला डोक्याच्या वरती असं गवत होतं उंच उंच. पण या पाण्यामुळे ना सगळं गवत सपट झालं. किती भारी बरं ना जरा पहा बरं. इथं आम्ही कपडे धुवायला बस तरी लाईट नसली ना तरी मोटर जर चालू नाही झाली आम्ही इथे वड्या डायरेक्ट करा. आणि इथे फडत नव्हतो इथे कपडे धुवायला असं. आमच्या घरापासून खूप दूर नाही आहे. जसं जवळच थोडं. हे पहा आता कसं बघून बघू पाणी असं दाखवलं इकडे पाणी कसं वाहतंय मागून. इथे असेल का इथे पुढं पहा कसं वाहतंय पाणी. किती पूर्ण असं पाणी वाहते. पावसात खूप भारी वाटतं. पण काय आहे गुरांना खाणं पण काढता येत नाही. गुरांची खूप अडचण होतं. गुरं पण खाण्यासाठी करतात. त्यांना पावसाचं खाणं कसं व्हायचं तरी पण आम्हाला पावसाचं खाणं व्हावं लागतं गुरांसाठी. काय कसं वाहून चाललं पुरामध्ये. आज मुलांच्या शाळा पण बंद आहेत. एवढं पूर असल्यामुळे वड्याला ना शाळा पण बंद ठेवण्यात आली. कारण मुलांना पलीकडे जाता येत नाही पाणी. त्याच्यामुळे शाळा पण बंद आहेत. तुमच्याकडे आहेत का शाळा मुलांच्या चालू. कोणाला आवडतं असं पाणी खेळायला वड्या सांगा बरं मला. किती भारी पाणी मस्त मस्त आहे. दीदी घ्या दीदी पण खेळा ना. असा निसर्ग दिसतो सगळा.
पहा किती पूर्ण असं पाणी किती पाणी आहे. आता थोडं आजच्या दिवस असं गडूळ पाणी राहील, उद्या असं स्वच्छ पाणी होईल. आणि सगळीकडलं डोंगरांचं आलेलं वाहून त्याच्यामुळे गडूळ पाणी होईल. उद्या एकदम असं स्वच्छ नितळ पाणी जे राहील ते उद्या पण तुम्हाला मी पाणी दाखवून देईन स्वच्छ झालेलं. त्याला तर कर ना बारीक.